आणि गेले 2 दिवसांपासून भारत पाकिस्तानात हा जो काही तणाव आहे, जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच संदर्भात बोलण्यासाठी, त्याचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी आणि भारताने यापूर्वी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 2 दिवसांपासून सातत्याने ड्रोन्स आणि मिसाईल्सचा वापर पाकिस्तानकडून होतोय. या सगळ्याला भारत जो प्रत्युत्तर देतय, यापेक्षा कडवं प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं वाटतं? ही एक अशी गोष्ट आहे की ड्रोन हल्ले 2 दिवस झाले करत आहे. तर हे कोणत्या ड्रोन्स जा रे, हे खूप स्वस्त असे ड्रोन्स आहेत आणि जसे टर्कीचे ड्रोन्स आहेत किंवा चायनामधून आलेले आहे 1.5-2 लाखाचे ड्रोन्स आहेत. तर त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी काय मॅक्सिमम 5 किलो. तर ते काय नुकसान करणार आहे आपलं? तर प्रत्युत्तर आपण त्यांना नष्ट करत आहे, ही एक मोठी प्रत्युत्तराची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे आपला काही जास्त असं नुकसान होत नाही. तरी 300-400 ड्रोन्स आपल्याला लेहपासून सर क्रीकपर्यंत वापरले आहे, पण आपलं असं काही खास नुकसान झालं नाही. मग प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे असं आपण जो संयम बाळगलाय तो मला वाटतं या स्थितीमध्ये ठीकच आहे. आणि आपण आपलं जे काम होतं, जे 9 हल्ले केले आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये, 4 पाकिस्तानमध्ये आणि 5 POK मध्ये, हे आपण कशावर केलेले आहेत? फक्त आतंकवादी टार्गेट्सवर केले आहेत. तिथे त्याचे ट्रेनिंग सेंटर्स आहे, मोटिवेशन सेंटर्स आहे, कॅम्प्स आहे, अशा ठिकाणी केले. आणि आपला जो मकसद आहे, आपला जो एम आहे, आपण तो पूर्ण केलाय. आणि त्यानंतर पाकिस्तान काही करते आपण बघतोय, वेट अँड वॉच पॉलिसी. तर त्यामुळे मला नाही वाटत असं काही करणं या ड्रोनच्या विरुद्ध एकदम जाऊन करणं हे आहे. पण आपण सज्ज आहे, प्रत्येक गोष्ट सज्ज आहे. आणि लोकांनी समजायला पाहिजे, पाकिस्ताननी पण समजायला पाहिजे की त्यांची आणि आपली कॅपेबिलिटी सध्याच्या स्थितीमध्ये काही आपण असं हे दोघांचं कंपॅरिझनच करू शकत नाही आहे. आणि त्यांची जर त्यांच्याकडे स्पेअर्सची कमी आहे, त्यांच्याकडे ॲम्युनेशन एवढं जास्त नाही. वेळेस आपली तशी स्थिती नाही आहे. 2016 पासून जे आपण आपल्या लष्कराला एवढं सज्ज करत आहे की आपण आता केव्हाही कधी चांगली फुल स्केल वॉरमध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की एकदम सडनली घर के घुसमे जाके मारून एकदम तयारी करून आतमध्ये लगेच जायला पाहिजे. आपण जे कारवाई करत आहे, आपले जे निर्णय घेत आहे आपले कॅबिनेट कमिटी सिक्युरिटी अफेअर्समध्ये, आपले चीफ्स आहेत आर्मी नेव्हल चीफ, ते खूप चांगल्या रीतीने याचं अध्ययन करत आहे. आणि जे काही करत आहे ते पूर्ण आकलन करूनच त्याचा नंतर निर्णय घेतील. आणि आपण जसं म्हणतो करायला पाहिजे हे ठरवतील. पण सध्या मला जर विचारलं तुम्ही, मला वाटतं सध्या आपण वेट अँड वॉच पॉलिसी ठेवली पाहिजे. पुढच्या 72 तासामध्ये काय होतं त्याच्यानंतर असा निर्णय घेता येईल. सीमा भागातली 4 राज्य पाकिस्तानने टार्गेट केले, जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थान. इथे जसं आपण म्हटलं की ड्रोन्स तर येत होते, काल क्षेपणास्त्र सुद्धा आले. त्यांचं फतेह क्षेपणास्त्राने सुद्धा त्यांनी हल्ला केलेला आहे. पहिल्या दिवशी जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला त्यांच्या फायटर जेट्सनी आपली सीमा ओलांडून भारतामध्ये प्रवेश केला होता. याला ऍक्ट ऑफ वॉर का म्हणू नये? आपण युद्ध घोषित केलेलं नसलं तरी युद्धच नाही का मानायचं? बिलकुल. जर समजा त्यांच्या एअरक्राफ्टनी जर आपली सीमा ओलांडली असेल तर ही नक्कीच युद्धाची परिस्थिती आहे. पण असं आपण म्हणू शकतो की जो वन ऑफ गोष्ट आहे, त्यामध्ये एखादं भूलचुकीनं पण येऊ शकतं आपल्या बाजूला. कारण की तुम्ही पाहिलं फायटर जेटचा जो स्पीड असतो आणि कधी कधी पायलट्स एरर करून पण जाऊ शकतात. तर त्यामुळे आपण ते एकदम निग्लेक्ट करायला पाहिजे. तर कदाचित आपल्याकडूनही एखाद्या वेळेस होऊ शकते, आपण ठरवलं नाही तरी जातात. त्याच्यामुळे असं एखादी जी एक्सेप्शनल गोष्ट त्याचे पूर्ण त्याचं रूल म्हणायला नको. बरं, समजा खूप पॅकेट्सनीच खूप आले आणि केले तर देन इट इज अ डिफरंट, ते दुसरी गोष्ट आहे. दुसरी हा मुद्दा तुम्ही उपस्थित क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्र जर जास्त प्रमाणावर झाली किंवा आत्ता जर वापरली आहे ती मात्र एक गंभीर गोष्ट आहे. कारण की याच्यापासून खूप नुकसान होऊ शकतं. आणि मग आपण ती गोष्ट नुसतं युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती क्षेपणास्त्रपर्यंत ठेवायची की पुढे वाढवायची, ही एक गंभीर बाब आहे आणि त्याच्याबद्दल विचार करायला हवा. आणि ही मी सांगतो की ड्रोन वगैरे काय मला काय त्याच्यात वाटत नाही. पण क्षेपणास्त्र ही दुसरी गोष्ट आहे. जर ही गोष्ट चालू राहिली, क्षेपणास्त्र टाकत राहिले तर मग मात्र काहीतरी होऊ शकतं, असं माझं विश्लेषण आहे.
या सगळ्यामध्ये जो आपण 9 बेसिसवरती त्यांचा हल्ला केला, ऑपरेशन सिंदूर, 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे, विशेषतः जैश, लष्कर आणि हिजबुलचे आपण तळ उडवलेले होते. त्यांचं त्याच्यामध्ये हेडक्वार्टर होतं, काही ट्रेनिंग सेंटर्स होते. या सगळ्या आपल्या अटॅकने या दहशतवाद्यांचं किती मोठं नुकसान झालंय, त्यांचं नेटवर्क खऱ्या अर्थानं कितीसं तुटलंय आणि ह्याचे साधारण कसे परिणाम त्यांच्यावर होतील? दहशतवाद संपेल या बाळबोध कल्पनेमध्ये आपण राहूया नको, पण किती नुकसान त्यांना झालंय याचं मात्र विश्लेषण आपल्याकडनं अपेक्षित आहे. काय झालं की हे जे हल्ले केले आणि जिथे जे हल्ले केले त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. कारण आपण जसा हल्ला केला तो असा प्लॅन करून केला आहे आणि नुकसान करायचंच म्हणून तसं प्लॅन केलं आहे. आणि सगळीकडे बहावलपूरपासून ते वर मुझफ्फराबादपर्यंत चांगल्या तरीकेने आपण त्याचा विध्वंस केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल बरेचसे टेररिस्ट लीडर्स वगैरे आले, त्यांनी श्रद्धांजली वगैरे त्यांची वाहिली, तर त्यावेळी नुकसान नक्कीच झालं आहे. आणि किती प्रमाणात झालं म्हणजे आता सध्याच्या काळात तरी ते वापरू शकत नाही ते. पण जसं तुम्ही म्हटलं की टेररिस्ट आतंकवाद संपेल का, नाही, आतंकवाद कधी संपत नाही. हे आज उद्ध्वस्त केले दुसऱ्या कोणत्या शाळेत करू शकत, त्यांना काय पाहिजे, एक बिल्डिंग पाहिजे, 2 बिल्डिंग्स पाहिजे, म्हणजे असं आहे. पण याच्यात सगळ्यात मोठा परिणाम जो झाला आहे आणि झाला पाहिजे होता आणि झाला आहे, हे असं की त्यांचं मनोबल नक्कीच खाली केलेलं आहे. मग पुढे अशी ऍक्टिव्हिटी, संघटन करायचं, पुढे कारवाया करायच्या, यावर नक्कीच त्यांचा परिणाम होईल. आंतरराष्ट्रीय जर कोणी म्हटलं की आतंकवाद संपेल, बोला सर, जर कोणी बोला सर, बोला, मुद्दा पूर्ण करा तुमचा. तेच म्हटलं, आतंकवाद असं संपणार नाही आणि असं आपण गृहीत पण धरायला नको. पण जसं मी सांगितलं, त्यांच्यावर इफेक्ट जरूर होईल. आत्ता सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तान एकटा पडलेला दिसतोय. म्हणजे तुर्की, अझरबैजान आणि थोडाफार प्रमाणामध्ये चीन वगळता कुणीही उघड भूमिका त्यांच्या बाजूने घेतलेली नाहीये. अमेरिकेने तर सांगितले दिस इज नन ऑफ आवर बिझनेस. अमेरिकेची ही बदललेली भूमिका आहे, कशाचं प्रतीक आहे असं वाटतं? आणि खरंच अमेरिका शेवटपर्यंत याच भूमिकेला चिकटून असेल असं वाटतं का? बघा, तुम्ही 2016चा स्ट्राईक बघा, 2019चा स्ट्राईक बघा आणि आताचा स्ट्राईक बघा. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे पॉवर्स आहेत ना, ज्यांना आपण मानतो समजा काय प्रमाणात, त्यांनी कधीच आपल्याला असं म्हटलं नाही की तुम्ही चुकीचं काम केलं. इनफॅक्ट प्रत्येक वेळेस सांगितलं की आतंकवादाचा संहार करण्यासाठी तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्या योग्य आहेत. आणि त्यामुळे पूर्ण जगाचा पाठिंबा आपल्याला आहे. इव्हन चीन जे आपल्या पाकिस्तानचा मित्र म्हटला पाहिजे किंवा आपल्या विरुद्ध, आपल्याला कधी असं पूर्णपणे त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही चुकीचं काम केलंय. म्हणजे आतंकवाद नष्ट करायचा, जिथे काय आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या योग्य आहे असंच सगळ्यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे पाकिस्तान काय कोणी जरी असं, म्हणजे आता अशी भूमिका झालेली आहे की जिथे तुम्ही कुठे जाल तिथे आम्ही ऍक्शन करू शकतो. तर त्यामुळे पाकिस्तान नक्कीच जर ॲज अ प्रोपोगेटर ऑफ टेररिझम म्हटलं तर नक्कीच एकटा पडलेला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे तुम्ही जाणकार आहात, यू आर द मास्टर माइंड. आत्ता या परिस्थितीमध्ये जर पाकिस्तान थांबलं नाही, हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर जर पाकिस्तानची काही थांबण्याची चिन्ह दिसत नसतील, तर भारत इथे सर्जिकल स्ट्राईक करू शकता. व्हॉट आय मीन टू से इज हिट अँड रिट्रीट, असं काही भारत करू शकतं का? आपण ही जी गोष्ट आहे, आपण आताच्या परिस्थितीमध्ये सर्जिकलचे खूप पुढे गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळे ते करणं किंवा इट इज नॉट मच ऑफ म्हणजे असं होऊ शकत नाही की खूपच काही फरक पडेल. म्हणजे कुठेतरी जाऊन करायचं, त्याचा इफेक्ट पण नाही. जो सायकोलॉजिकल इफेक्ट आपण सिंदूरमध्ये घेतलेला आहे किंवा त्यांचं मनोधैर्य खर्च केलेलं आहे, हे आता दुसरी कोणती छोटी कारवाई किंवा तेवढीच कारवाई करून इफेक्ट होणार नाही. आता जर असेल काही करायचं असेल, त्याला एस्केलेट करायचं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक वगैरे अशा गोष्टी मला नाही वाटत आज सध्या तरी योग्य होतील म्हणून. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ही जी नवी टर्मिनॉलॉजी, भारताने आपली ताकद त्यामध्ये किती आहे हे दाखवून दिले. म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल आणि पिन पॉइंटेड धडा शिकवायचा असेल तर आमचा माणूस सीमा ओलांडायची गरज नाही, हे भारताने इथे सिद्ध केलेलं आहे. या नव्या भारताकडे कसं बघताय? सगळ्यात पहिले जर पाकिस्तान म्हणाल तुम्ही तर ठीक आहे, पण चीन म्हटलं तर दुसरा भाग आहे. कारण की चीनची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर कॅपेबिलिटी पण कमी नाही आहे. ते जगातले एक
लीडर म्हटलं तरी चालतंय म्हणजे जे बरोबर USA बरोबरच आहे. त्यामुळे आपण म्हटलं की आपण त्यांच्यापेक्षा वर आहे तर हे मला मान्य नाहीये. पण आपण कमी पण नाहीये. ते आपण दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ओलांडायचं नाही ओलांडायचं ह्या गोष्टी वेगळ्या आहे. कारण की कोणतीच गोष्ट तुम्ही जर नुसतं बाहेरून आता रशिया युक्रेनचं जर युद्ध घेतलं तर नुसते ड्रोन टाकून मिसाईल टाकून काय झालेलं आहे, लोक मेलेले आहेत. खरंय. पण ॲज द बॉर्डर चेंज थोड्या बहुत प्रमाणात 1-2 कॅप्चर केलेले आहे. तर जोपर्यंत जो पैदाळाचा माणूस आहे इन्फेंट्रीवाला जाऊन तो आपल्या जागेवर हक्क दाखवत नाही तोपर्यंतच हे जे दूरचे हल्ले होतच राहतील. पण शेवटी हेच आहे की मॅन ऑन द ग्राउंड इज द वन हू शोज द फ्लॅग. तर मी आपल्या गावात उदाहरण द्यायचं असलं तर मी माझ्या शेतात गेलोच नाही, दुरूनच काहीतरी बोलत राहिलो, कोणी आलं तर मी त्याला हे करीन ते करीन. पण दुसरा जो शेतात येऊन बसणार पीक घेत राहील तर कुठं काय माझ्या कॅपेबिलिटीचं काय आहे दुरून करणं. म्हणजे तुम्ही शेवटी तुम्हाला ऑन ग्राउंड तिथे कामच करावं लागेल, तेव्हाच त्याचा फायदा होईल. नुसतं बोलून किंवा दुरून काही ॲक्शन करून याचा काही फायदा होणार नाही. चेंज ऑफ द बॉर्डरचा तुम्ही उल्लेख केलात. नकाशावरती सीमारेषा बदलायची वेळ आलेली आहे आणि ही योग्य वेळ आहे का? बेकायदेशीरपणे जो पाकिस्तान घुसलाय आतमध्ये त्याला त्याचं घर दाखवायचं, त्याची ही वेळ आहे का आणि ते करावं का? हे आपला देश आपण बघितलं तर आपला देश एक रिस्पॉन्सिबल देश आहे. असं आपण उगीचच म्हणजे आताच नाही आधीच्या काळापासूनच आपण उगीचच आपल्या सीमा वाढवायची चर्चा कधीच करत नाहीये. म्हणजे मी आताचीच नाही BC मध्ये अलेक्झांडरच्या काळापासून पण म्हणत आहे की आपण कधी असंच नाही केलं की आम्हाला आपला देश वाढवायचा. जर वाढवला आपण कल्चरली वाढवला, कंबोडिया मध्ये इंडोनेशियामध्ये आपलं कल्चर वाढवलं. पण आपण असं तिथे जाऊन कॅप्चर केलेलं नाहीये. तर त्यामुळे हे असं काय होणार बदलायचा वगैरे प्रश्न येत नाही. पण जर समजा जो आपला भाग आहे लॉफुली जसं पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर आहे तर तो घ्यायचा का नाही, वेळ ठरवायची काय करायचं तो आपण नक्कीच घ्यायला पाहिजे किंवा घेऊ शकतो. पण केव्हा घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्याला काय किंमत मोजायची ते आपल्याला ठरवावं लागेल. यामध्ये आणखीन एक पाकिस्तानमधली अंतर्गत परिस्थिती काही खूप छान आहे अशातला भाग नाही. म्हणजे तिकडे अफगाणिस्तान बॉर्डरवरती त्यांचा अनरेस्ट आहेच, इकडे बलुचिस्तानने तर त्यांच्या आर्मीला धरून ठोकायला सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो? ही एक हा जो चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय की पाकिस्तानमध्ये अंतर्गत बाबी नेहमीच प्रॉब्लेमॅटिक झालाय. आणि तसं त्यांचा अभ्यास केला तर त्यांची पंजाबी कम्युनिटी जी आहे मोस्ट डॉमिनंट आहे. आणि असं आहे की ते पंजाबच जवळपास रूल करत आहे पाकिस्तानावर. त्यामुळे वेळोवेळी आधी पण एक GS सिंध म्हणून मुवमेंट झाली होती, MQM जो आहे ते झालं होतं, हळूहळू ती कमी होत गेली. पण आता बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच नॅशनलिझम थोडं जोर धरायला लागलेलं आहे. आणि इकडे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर पाहून खैबर पख्तुवा आपण म्हणतो तिथे पण लोकांना वाटलं आपलं सेपरेट आहे, आपण सेपरेट आहे, अलग आहे असं वाटायला लागलं त्यांना. आणि जसं टेररिझम म्हटलं तर TTP जे आहे इम्रान खानची पार्टी किंवा पठाण ज्यामध्ये आहेत ते पण पाकिस्तानच्या विरुद्ध झाले. तर त्याच्यामुळे आजची जी दशा आहे तर त्यांची जी अंतर्गत परिस्थिती आहे ती खूप चांगली नाही म्हणू शकत. आणि त्यामुळे त्यांना तिकडे पण लक्ष द्यावंच लागेल. आणि या सगळ्या गोष्टी जर ते उफाळून आले आणि त्यांना बरोबर मदत मिळाली तर पाकिस्तान डिसइंटिग्रेट व्हायला ते एक मोठं कारण ठरेल. आणि सगळ्यात मोठा प्रहार केला आपण त्यांच्यावर. आणि जो आपण जर समजा मागे गेलो नाही तो आहे म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी. जर हा सिंधू नदीचा करार आपण तसं पाणी थांबवलं तर मी सांगतो की सगळ्यात एक सिंपल गोष्ट आहे, चिनाब नदीचं पाणी आपण थांबवलं तर त्यांचा सगळा खालचा पाकिस्तानचा भाग ड्राय होऊन जातो. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण सोडू शकतो. जेव्हा मान्सूनमध्ये जेव्हा जास्त पाणी आपण सोडून देतो मग तो पण त्याचा लॉस. आणि जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पण पाणी पण मिळत नाही. ही खूप मोठी गोष्ट त्यांच्यासाठी कोणत्याही अटॅकपेक्षा सगळ्यात मोठा अटॅक आहे. आणि जसं मुनीर त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हटला होता की काश्मीर आमचं जुगलर व्हेन आहे. जुगलर व्हेन जागेसाठी नाही आहे, काश्मीर हे जुगलर व्हेन आहे पाण्यासाठी आहे. आणि तो जुगलर व्हेन आपल्या हातात धरली. हा एक सगळ्यात मोठा
आणि आपल्या गव्हर्नमेंटला आपण त्याचं श्रेय द्यायला पाहिजे की हा तुम्ही करार रद्द केला. अगदी सर, तुम्ही डिसइंटिग्रेशन ऑफ पाकिस्तानचा उल्लेख केला. 1971 सारखी ही परिस्थिती आहे. बांगलादेश ज्या वेळेला स्वतंत्र झालेला होता, त्या पूर्व पाकिस्तान त्या काळचा, तिथे आग लागली, आपण त्याला हवा दिली, बांगलादेश स्वतंत्र झाला. आता तेवढ्याच मॅग्निट्यूडची आग ही बलुचिस्तानात आहे का? आपण त्याला हवा द्यावी का? मला सध्या वाटत नाही की बांगलादेशची परिस्थिती आणि बलुचिस्तानची परिस्थिती म्हणजे भिन्न भिन्न परिस्थिती आहे. बांगलादेश हे आपण तिन्ही बाजूने घेरलेलं होतं त्याला, आपली सीमा त्याच्याबरोबर होती. बलुचिस्तान दूर आहे, त्याच्यामध्ये सिंध आहे, त्याच्या इकडून अरेबियन सी आहे. तर असं हे करू शकत नाही. आणि बांगलादेशला आपण मदत केली आहे तर ह्युमॅनिटेरियन मदत केली आहे. असं काय त्यांना पाकिस्तानला डिसइंटिग्रेट वगैरे करायचं आपलं काय हे नव्हतं. आपल्याकडे त्यांचे रेफ्युजीज आले, मग आपण काय करणार? आपल्याजवळ खायला नव्हतं तेव्हा, तर मग त्यांना काय देणार? म्हणून रेफ्युजी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आपण ऍक्शन केली आणि मग त्याच्यानंतर बांगलादेशाला. पण इथे असं काही चित्र दिसत नाही. त्यामुळे जर तुम्ही म्हणा आपण त्यांना हेल्प कशा बाबतीत करायची, तर ते म्हणजे वर असं दिसणार नाही. पण बाकीच्या सगळ्या इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या आपण चॅनेलवर सांगू शकत नाही, तर त्या होऊ शकतात. पण तुम्ही सांगितलं की त्यांना आपण हवा देऊ, आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत आपण हवा देऊ. असीम मुनीर यांचा उल्लेख तुम्ही केला, तर त्यांच्या विरोधात आता प्रचंड असंतोष आहे पाकिस्तानमध्ये. म्हणजे इनफॅक्ट काही नागरिक तर असं सांगतात, या आणि यांच्या घरावर ड्रोन स्ट्राईक करा बाकी कुठे करण्यापेक्षा. तर पाकिस्तानामध्ये या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा लष्कराचं बंड, सत्तांतर वगैरे हे चित्र नजीकच्या काळात बघायला मिळू शकतं. पाकिस्तान असा देश आहे, तुम्ही पाहिलं त्याचा जर अभ्यास केला तर हे सत्र त्यांचं सुरूच असतं. त्यांच्यामध्ये सगळेच याला काढून दुसऱ्याला टाकलं, दुसऱ्याला काढून तिसरं, हे त्याचं सुरूच असणार आहे. तर त्यामुळे मुनीरचं काय होईल हे सांगता येत नाही. आणि मुनीर झियाउलक नंतर असा ओपनली फंडामेंटली जनरल चीफ हा दुसरा चीफ झालेला आहे. त्याच्या आधी एवढं कोणी फंडामेंटली बोलायचं नाही की मी इस्लाम, ही भारत आणि पाकिस्तान इस्लामच्या याच्यावर झालेले आहे, हे आयडियोलॉजी, हे म्हणजे ही त्याची जी स्टेटमेंट्स आहे खूप डेंजरस स्टेटमेंट आहे. आणि जसं झियाउलक लोकांना पाहिजे नव्हतं शेवटी, तर तशी परिस्थिती निर्माण झाली, तर मुनीरचं पण काहीतरी असाच दुर्भाग्यपूर्ण त्याला हटवलं जाऊ शकतं. आता इंटरनॅशनल फ्रंटवरती भारताने गेल्या अनेक वर्षांची जी काही मुत्सद्देगिरी केलेली आहे, त्यामुळे भारतासाठी पाठिंबा बऱ्यापैकी मोठा आहे. इनफॅक्ट जे पाकिस्तानचे पारंपरिक मित्र समजले जातात त्यांनी सुद्धा भारताला पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही ही आपली मुत्सद्देगिरी? एकदम मी म्हणतो की बऱ्याच वर्षानंतर, आम्ही याचं सेकंड लेफ्टनंटपासून मी जॉईन झालो तेव्हा बघायचो की आजची डिप्लोमसी मुत्सद्देगिरी आहे, त्याला मला वाटतं उत्कृष्ट दर्जाची आहे. आणि आपण एवढ्या बरोबर, जसं समजा युक्रेन वॉरमध्ये तटस्थ राहून सुद्धा दोघे आपल्याला म्हणायला लागले, म्हणजे याच्यापेक्षा दुसरी मुत्सद्देगिरी मला वाटतं एवढ्या हाय लेवलवर आपण कधीच गेलं नाही. आणि सगळे पॉवर्स आहेत ते आपल्याला कोणीच वाईट म्हटलेलं नाही. UK, USA, फ्रान्स, रशिया, इव्हन युक्रेन, हे सगळे आपल्याला वाईट कोणीच म्हणत नाही. आणि त्यामुळे, आणि त्यांचे पारंपरिक देश, समजा USA त्यांचा नेहमीच मित्र असायचा रिगनच्या टाइमपासून. इव्हन ब्रिटन आतून हळूच त्यांच्या बाजूने नेहमी असायचा. हे त्यांच्या जवळपास विरुद्ध गेल्यासारखे आणि आपल्या बाजूनेच असल्यासारखे दिसत आहे. आणि ही मला वाटतं मुत्सद्देगिरी जी आत्ताच्या गव्हर्नमेंटनी केलेली आहे, तर ती मला वाटतं खूपच एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे. याचा आपल्याला फायदा नक्कीच होईल. आत्ता आपलं सीमेवरती आपण जी प्रतिक्रिया देतोय ती रिस्ट्रेंड आहे आणि रेसिप्रोकेट होतोय आपण. म्हणजे त्यांचा जो हल्ला येतोय त्याला आपण प्रत्युत्तर देतोय आणि पिन पॉइंटेड आपण अटॅक्स करतोय, फक्त दहशतवाद्यांवर, सिव्हिलियन्सना काही त्रास होणार नाही वगैरे, असं आपली रिस्ट्रेंड ॲक्शन आहे. पाकिस्तानची आगळीक जर अशीच सुरू राहिली तर आपण ऑफेन्सिव्ह डिफेन्स ही स्ट्रॅटेजी स्वीकारावी का? हा, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपली जी स्ट्रॅटेजी आहे, टॅक्टिक्स आहे, त्या बदली करत राहतो ना. आपण आपलं लक्ष समजा लाईन ऑफ कंट्रोलमध्ये घेऊन झालं, तर सध्या परिस्थितीमध्ये आपण काय करत आहे, आपण फायर करत आहे हेवी कॅलिबर वेपन्स, आणि त्यांनी पण स्टार्ट केलं आहे. आणि हे आधीपासूनच होत राहायचं. यामध्ये फक्त एकच फरक आहे, आपण कधीच त्यांच्या सिव्हिलियन्सवर टार्गेट केलं नाही, त्यांच्या
कुठे गुरं बिरं असतात त्यांचे टार्गेट केले नाही, फक्त आपण मिलिटरी टार्गेट्स तेव्हा करायचो. हो. आणि आता पण जे आपण मागचे 8-10 दिवस स्ट्रॉंग रिप्लाय देत आहे, तर त्यामध्ये आपण त्यांचे मिलिटरी चौक्या उद्ध्वस्त केल्या आहे, त्यांचे राशन डेपोज उद्ध्वस्त केले आहे, त्यांचे ॲम्युनेशन डेपोज उद्ध्वस्त केले आहे, त्यांचे जिथून लॉजिस्टिक त्या ते उद्ध्वस्त केले आहे. पण आपण जनरली असं पण सिव्हिलियनवर कधी हल्ला नाही केलाय. तिथे आता याचं जी फायरिंगचा जो सपोर्ट घेऊन त्यांची टेररिस्ट येत आहे आतमध्ये, त्यांना पण आपण मारलंय, सांबाला मारलंय आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांना त्यांच्या इन्फिल्ट्रेशन वापस केलेले आहे. ही एक दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की त्यांच्या ज्या गन्स वगैरे फायर करतात त्यांना पण आपण आपल्याजवळ आता एवढी यंत्रणा झाली आहे की ते त्यांना कुठून फायर करतात ते शोधून आपण तिथे मारा करत आहे. तर त्यांनी पाकिस्तानने काय केलं आहे, आपल्या पूंछमधली गुरुद्वारामध्ये फायर केलं आहे, रजौरी, उरी, बारामुल्ला या भागामध्ये सिव्हिलियनवर फायर केलं आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला जवळपास 16 ते 17 सिव्हिलियनची डेथ झाली आहे, 56 सिव्हिलियन्स इंजर्ड झाले आहे. असं त्यांच्याकडे झालेलं नाही आहे. पण हे चित्र बदलेल का, बदलायचं का, ते वेळ आल्यावर ठरवावं लागेल. मला असं वाटतं की सध्या हे चित्र बदलायची गरज नाही आहे आपल्याला. निंबोरकर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या बारीक सारीक कंगोऱ्यांचं विश्लेषण केलं त्याबद्दल.